तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाईन। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्वात पहिले माप सांगते, तर इथे 5.25 इंचाचे शोल्डर लावलेला आहे, त्यानंतर 5.5 इंचाचा इथे मी मुंडा लावलेला आहे, त्याचप्रमाणे गळा उंची लावलेली आहे 8.5 इंच आणि त्यानंतर छातीचा चौथा भाग लावलेला आहे 8.5 इंच, त्यानंतर कमर लावलेली आहे 7.5 इंचाची। तर अशा प्रकारे मापे घेऊन हा जो बॅकचा भाग आहे तो इथे पूर्ण कट करून घेतलेला आहे। त्यानंतर बघा इथे गळा रुंदी लावलेली मी 2.25 इंच आणि गळा उंची लावली आहे 8.5 इंच। अशा पद्धतीने मापे लावून हा जो बॅकचा भाग आहे अस्तर आपण सर्वात पहिले अस्तरवर मापे लावून पूर्ण अस्तर जे आहे ते कट करून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे आता मेन फॅब्रिकवर हा अस्तर ठेवून आपल्याला पूर्ण कट करायचा आहे गळा, शोल्डर आणि त्यानंतर अशा पद्धतीने तर बघू शकता। त्यानंतर आता डिझाइन करण्यासाठी सर्वात पहिले आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते सर्वात पहिले जोडून घ्यायचं आहे। तर तुम्हाला जर गळा पलटवायचा असेल तर तुम्ही मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते अस्तर मेन फॅब्रिकच्या सरळ साइडने ठेवायचं आणि त्यानंतर इथे गळ्याला अशा प्रकारे अगदी 1.5 इंचाच्या अंतरावर आपल्याला गोल आकारात शिलाई लावून गळा जो आहे तो पलटून घ्यायचा आहे। आणि खालच्या साइडने हात शिलाईची पट्टी लावायची नसेल तर तिथे सुद्धा तुम्ही इथे हात शिलाईची पट्टी लावायची नसेल तर तुम्ही इथे शिलाई लावून मागची पट्टी सुद्धा इथे पलटवू शकता। तर बघा इथे गळ्याला शिलाई लावल्याच्या नंतर जे काही आतमध्ये कापड आले असेल एक्स्ट्राचं थोडं ते इथे आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता इथे मला खालच्या साइडनी हात शिलाईची पट्टी लावायची नसल्यामुळे इथे मी सुद्धा 1.5 इंचाच्या अंतरावर अशा पद्धतीने शिलाई जी आहे ती इथे अगदी लावून घेतलेली आहे। तर बघू शकता, म्हणजे आपलं एक काम जे आहे ते अगदी आपलं कमी वेळेत झटपट डिझाइन तयारी करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही काही छोटे ट्रिक्स आणि टिप्स वापरून इथे करू शकता। तर इथे गोल आकार असल्यामुळे इथे आकार व्यवस्थित पलटला गेला पाहिजे आणि त्यानंतर आकार सुद्धा बिघडला नको, त्यासाठी इथे छोटे छोटे कैचीच्या साहाय्याने कट्स लावायची गोल आकाराला। आणि त्यानंतर बघू शकता आता अस्तर जो आहे तो आपल्याला इझिली पलटला जाईल। तर अस्तर आतमधल्या साइडने इथे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पलटवून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे वरच्या साइडने दाब शिलाई लावून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या ब्लाउजचे जे आहे फिनिशिंग ती व्यवस्थित दिसण्यासाठी खालच्या साइडने सुद्धा दाब शिलाईचा वापर करायचा आणि गळ्याला सुद्धा इथे गोल आकारात दाब शिलाईचा वापर करायचा आणि त्यानंतर अस्तर जे आहे ते व्यवस्थित जोडून घ्यायचं। तर बघू शकता इथे अस्तर जोडल्याच्या नंतर चारही साइडने अस्तर जे आहे ते आता आपल्याला इथे पूर्ण जे काही एक्स्ट्राचं आले असेल कापड मेन फॅब्रिक अस्तरच्या बाहेर ते इथे आपल्याला पूर्ण काटोकाट कट करून घ्यायचं आहे, म्हणजे अस्तरच्याच बरोबरीत मेन फॅब्रिक सुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करून झालेला आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे पाठीमागचे टक्स लावून घ्यायचे आहे। तर टक्सची उंची साधारण आपण इथे मोजून घेणार आहोत 4 इंचाची। जर तुमच्या ब्लाउजची हाईट जास्त असेल तर तुम्ही टक्सची उंची सुद्धा 4.5 घेऊ शकता। तर इथे टक्सची उंची साधारण मी 4 इंच लावलेली आहे आणि रुंदीला 1.5 इंचाचे अशा प्रकारे म्हणजे अर्धा इंचाचा टक्स जो आहे तो आपल्याला अर्धा इंचाचा लावून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आणि टक्स लावल्याच्या नंतर आता आपला हा जो आहे तो बॅक पार्ट रेडी झालेला आहे। तर आता आपल्याला कुठल्या प्रकारची डिझाइन बनवायची ते तुम्ही याच्यावर बनवू शकता। तर बघू शकता इथे रुंदीला मी पट्टी घेतलेली आहे 4 इंचाची आणि त्यानंतर ती पट्टी आपल्याला जेवढी पाहिजे तुम्हाला उंची याला तेवढी तुम्ही घेऊ शकता। तर इथे बघा पट्टी जी आहे ती फोल्ड करून शिलाई लावून घेतलेली आहे आणि शिलाईच्या बाहेरचं जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते इथे व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्या पट्टीच्या आता आपल्याला प्लेट्स लावून घ्यायच्या आहे पट्टीला। तर जेवढ्या पडतील तेवढ्या पाडायच्या छोट्या, म्हणजे एकावर एक येईल अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला इथे पूर्ण प्लेट्स जे आहे ते लावून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे आणि त्यानंतर ह्या प्लेट्स लावल्याच्या नंतर याच्यावरून आपल्याला प्रेस सुद्धा फिरवून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी। तर बघू शकता इथे त्यानंतर प्लीट्स लावलं फ्रिल आपली जी आहे ती बनवून झालेली आहे। पूर्ण प्लीट्स जे आहे त्या पट्टीच्या आपण लावून घेतलेल्या आहे। चॉकच्या साहाय्याने गळ्याला गोल आकारात आपल्याला इथे मार्क करून घ्यायचा आहे आणि त्या मार्कवर आपल्याला ही जी फ्रिल आहे अटॅच करून घ्यायची आहे। अगदी सोप्या पद्धतीने झटपट लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज आहे। जर तुम्हाला एकाच कापडामध्ये ब्लाउज डिझाइन करायची असेल तर तुम्हाला सुचत नसेल वेळेवर तर तुम्ही अशा पद्धतीची ब्लाउज डिझाइन जी आहे ती झटपट तयार करून देऊ शकता। तर बघू शकता इथे जी आपण फ्रिल तयार केलेली होती ती फ्रिल आपल्याला इथे गोल आकारात अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायची आहे। त्यानंतर एक्स्ट्राचं जे काही थोडंसं कापड आलं असेल बाहेर
ते इथे कट करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने सुद्धा इथे लेस लावून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने फ्रिलवर आपण समोसाची जी लेस आहे ती सुद्धा लावून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे खालच्या साईडने सुद्धा कमरच्या साईडने सुद्धा आपल्याला इथे लेस लावून छानपैकी डेकोरेट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीची ही आपली गोल गळ्यावर फ्रिल डिझाइन तयार झालेली आहे झटपट। आणि तुम्हाला इथे नॉट्स लावायचे असेल तर नॉट्स सुद्धा लावू शकता, खालच्या साईडने बो लावायचा असेल तो सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा पॅचेस लावू शकता किंवा एक छोटंसं बटन असेल तुमच्याकडे त्याचा सुद्धा तुम्ही वापर करून खालच्या साईडने डेकोरेट करू शकता। तर अशा पद्धतीचं झटपट लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाइन तुमच्यासाठी मी घेऊन आलेला आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा, आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर बघू शकता अशा नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला एकाच कपड्यामध्ये झटपट तयार होणारी ब्लाउज डिझाइन मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे। तर इथे बघू शकता त्यानंतर आता आपल्याला इथे नॉट घेतलेला आहे आणि त्या नॉटला खालच्या साईडने आपल्याला दोन इथे छोटे छोटे लटकन बनवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे तर अशा पद्धतीचे दोन्ही लटकन जे आहे ते आपल्या इथे आता बनवून झालेले आहे। त्यानंतर ह्या नॉटच्या सायाच आपल्याला इथे अशा पद्धतीचा फ्लावर बनवून घ्यायचा आहे आणि ते फ्लावर इथे अटॅच करून द्यायचं आहे खालच्या साईडने आणि याच्यावर तुम्ही बो सुद्धा लावू शकता। जर तुमच्याकडे कापड वाचलेला असेल तर तुम्ही कापडाचा बो सुद्धा बनवून इथे लावू शकता आणि नसेल तर तुमच्याकडे तुम्ही एक गोल्डन बटन असते ते सुद्धा तुम्ही शो म्हणून इथे लावू शकता, खूप सुंदर दिसेल। तर बघू शकता अशा पद्धतीचं इथे आपण मशीननी टक करून घेतलेला आहे दोरी। त्यानंतर आता इथे गमच्या साहाय्याने इथे बी जे बटन आहे ते आपल्या इथे चिपकून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीचा आपला झटपट लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल आणि झटपट तयार होणारी आणि खूप सुंदर युनिक अशी फ्रिल ब्लाउज डिझाइन तयार झालेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा, आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा जरूर करा। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।